गुड मॉर्निंग गाईज. आपला कालचा दिवस हा संपूर्ण उज्जैनमध्ये गेला. खूप मजा आली. तो आपला फर्स्ट ज्योतिर्लिंग होता. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपला सेकंड लोकेशन हा उज्जैन ओंकारेश्वर असणार आहे. तर आता आपण दुसरा दिवस सुरू झाला आहे आणि आता ओंकारेश्वरला निघणार आहोत. आता हॉटेलमध्ये आम्ही बॅकपॅक करून निघणार आहोत आणि आता इथून बस वगैरे केली आहे आम्ही उज्जैनमधून. ती ओंकारेश्वरला जाते. आता पर पर्सन 350 बोललं आहे. बट सकाळचा कॉल करून आता बघू. अगोदरच थंडीचा महिना चालू होता आणि सकाळची थंड वाई अंगाला धडकून जात होती. आजूबाजूला शेकोटी पेटली गेली होती. समोरच महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही चहाच्या टपरीवरती धाव घेतली. तिथे आम्ही कांदेपोहे आणि चहा ऑर्डर केली. काय ते ओंकारेश्वरसाठी खूप अशा बस लागलेल्या असतात. तर तुम्ही कोणत्या बसने जाऊ शकता. जे आम्ही बस जाणार तिथे 220 रुपये म्हणजे जाण्याची तिकीट आहे फक्त उज्जैन स्टेशनपासून ते ओंकारेश्वरला. मित्रांनो, आतल्या साईडनी बस आमची अशा प्रकारे होती. स्लीपर सीट्स अवेलेबल होत्या, प्लस चार्जिंगसाठी प्लग वगैरे अवेलेबल होते. काय त्या सिग्नलपासून बस वगैरे लागले असतात. भरपूर बस तुम्ही बघू शकता आजूबाजूला. या सगळ्या इंदोरला जाणाऱ्याच वगैरे किंवा इंदोरला ओंकारेश्वरला वगैरे जाणाऱ्या. दुसऱ्या लोक सांगू शकता की श्री वीर हनुमान मंदिर तेव्हा समोर लिहिलं आहे. मित्रांनो, बसच्या मागील बाजूस पाहिला तर हनुमानजीचे सुंदर मंदिर होते. तिथे आम्ही जाऊन हनुमानजीचे दर्शन घेतले. हनुमानजीच्या सुंदर दर्शनाने आमच्या प्रवासाला सुंदर सुरुवात झाली. तुम्ही येथील शेती पाहिली तर हे बघून असं दिसायला येत होते की येथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. रस्त्याकडेच्या भिंतीवर सुंदर चित्रकाम केले गेले होते. देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातेचे 18,000 ज्योतिर्लिंग तयार करून पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जन करण्याची प्रथा आहे. राजा मांधाताने येथील नम्रतेने किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून तिथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हापासून ही तीर्थनगरी ओंकार मांधाता या नावाने ओळखली जाऊ लागली असे म्हटले जाते. मित्रांनो, उज्जैनहून ते इंदूर मार्गे ओंकारेश्वरला फक्त बसनेच येऊ शकता, कारण उज्जैन किंवा इंदूरहून कोणत्याही रेल्वे उपलब्ध नाही आहेत. गाईज ओंकारेश्वर बस स्टॉपवर आम्ही उतरलो आहोत आणि आम्ही इथून अंदाजे प्रवास हा 4 तासाचा होता. पण ट्रॅफिक लागल्यामुळे तोच प्रवास 4.5 तासाचा झाला. बस स्टॉपवरून आम्ही ऑटो करून आम्ही ओंकारेश्वरला निघालो. मंदिराजवळ पर पर्सन 20 रुपये तिकीट होती. मित्रांनो, ओंकारेश्वर हे एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशाच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मधांता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटाक्का गावापासून जवळपास 12 मैल म्हणजे 20 किलोमीटर अंतरावर आहे. हे द्वीप हिंदू पवित्र चिन्ह ओंकारच्या आकारामध्ये बनले आहे. येथे 2 मंदिर आहेत, ओंकारेश्वर आणि अमरेश्वर. ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदीकाठी बसून त्याचा आकार ओंकारासारखा आहे. नर्मदा भारतातील पवित्र समजली जाणारी नदी आहे. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत. याशिवाय 2 ज्योतिर्लिंग स्वरूप लिंगासहित 108 प्रभावशाली शिवलिंग आहेत. मध्य प्रदेशात प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 ज्योतिर्लिंग आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैनमध्ये व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे. ओंकारेश्वरातील अन्य देवळे कोणते हे आपण जाणून घेऊया. ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये 24 अवतार, माता घाट, सीतावाटिका, धावडी कुंड, मार्कंडेय शिला, मार्कंडेय संन्यासाश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञानशाळा, बडे हनुमान, खेडापती हनुमान, ओंकार मठ, माता अंदामी आश्रम, पूर्णमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आडे हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चांद सूरज दरवाजे, पीरखला, विष्णू मंदिर, ब्रह्मोत्सव मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसद टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चंद्रमार्लेश्वर महादेवाचे मंदिरात सुद्धा वगैरे देवळे आहेत.
गाईस 5 ते 10 मिनिटांमध्ये इथे पोचलो आहे आपण ऑटोने. तरी पण इथे अजून लाईन तर मोठ्या प्रमाणात आहे. तो आपला अर्धा ते 1 तास जाईल असं वाटतं लाईन. रांगेमध्ये उभे असताना काही आपल्या आपुलकीची माणसं भेटली. खूप मनाला बरं वाटलं. काय जेवण जेवण बरोबर घेऊन आलाय. अच्छा याला त्यांच्याशी गप्पा मारता मारता कसा वेळ निघून गेला रांगेत ते समजलंच नाही. मंदिरातील आजचा टाइम टेबल हा डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आम्ही ते विकेंडला आलो होतो. 4 तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्हाला दर्शनाचा लाभ झाला. जर तुम्ही 300 रुपये दिलेत तर 4 तासाची रांगेत उभे न राहता 2 तासात दर्शन घेऊ शकता. आणि 500 रुपये दिलेत तर तेच दर्शन 5 मिनिटांमध्ये घेऊ शकता. असं इथे दर्शनाच्या रांगेत मतभेद केला जात होता. हे पाहून खूप वाईट होते. मित्रांनो, जर तुम्ही केव्हा इथे येण्याचा प्लॅन केला तर तुम्ही विकेंड सोडून केव्हा या. जर तुम्ही विकेंडला आलात तर तुमचा अर्धा दिवस तुम्हाला लाईनीमध्येच निघून जाईल. त्यासाठी तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. अदरवाईज विकेंड सोडून बाकीच्या दिवशी येऊ शकता. डोंगराळ लपत जाणारा सूर्य आम्हाला वेळेची आठवण करून देत होता. कारण ओंकारेश्वर ते खांडवा स्टेशनला जाणाऱ्या बसचा शेवटचा टायमिंग हा 6:30 होता. नंतर आपल्याकडे ऑप्शन नव्हता. जर तुमची प्रायव्हेट गाडी वगैरे असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही. बट जर तुमच्याकडे प्रायव्हेट कार वगैरे नसेल तर शेवटचा बस टायमिंग हा 6:30 आहे. मंदिराच्या भिंतीवरती सुंदर प्रकारे कोरीकाम केले गेले होते. ते पाहून असे दिसण्यात येते की त्या काळच्या लोकांकडे तंत्रज्ञान नव्हते, की कोणत्या प्रकारच्या मशीन्ससुद्धा नव्हत्या. तरी त्यांची कामगिरी किती हाय क्वालिटीची होते, जे काम किती क्वालिटीदार होते हे त्यावरून दिसून येते. अशा प्रकारे आपला ओंकारेश्वरचा प्रवास हा इथेच संपतो. जर तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.